चला चला गणपती गेले गावाला, आता तुम्ही लागा कामाला. घर किती सुनं सुनं वाटायला लागलं ना. देव होता तोपर्यंतच मजा होती. मला तर असं खाली मखरला अजिबात बघवत नाही, असं कसं तरीच होतंय गणपती. नाही तर काय पण बोला, पण जोपर्यंत देव घरात आहे ना तोपर्यंतच घराला घर पण आहे. देव घरात होता तोपर्यंत कसं असं घर एकदम गजबजलेलं वाटत होतं, आणि आता बघा असं वाटतंय काय काय. तू पण सॉफ्ट लॉन्च केला काय राहुलचा? गणपती झाला होता 4 वेळा आरतीला, बघितलं मी. हा, मी पण इंस्टाग्राम चालवते बघते. या वर्षी सॉफ्ट लॉन्च. तुझा पण सॉफ्ट लॉन्च होता का काय? नुसता फ्रेंड. मी नाही मानत, मी सगळं बघितलं. कुणाला तू एक मोदक देत नाही आणि त्याला तू 2-2 मोदक दिले. 2-2 हा सॉफ्ट लॉन्च. हा, गणपतीच्या पाया पडायच्या जागी सॉफ्ट लॉन्च करताय. सॉफ्ट लॉन्च करा. अरे नीट काढ ना, ते तुटलं तर पुढच्या वर्षी कामाला येईल ना आपल्याला. डेकोरेशनला नीट काढ. लाईट ठेव, ती लाईट एकदम भारी होते, ते आपण पुढच्या वर्षी पण लावू. ती लाईट काढ, नीट काढ ना. लाईटी जशा दिल्या होत्या तशाच काढून पाहिजे मला. पुढच्या वर्षी पण त्याच लाईटी वापरायच्या. नीट काढ ना माकडा, तुला कळत नाही का रे? नीट काढ बोलले तर नीट काढ. मला एक समजत नाही, देव जेव्हा घरात येतो ना तेव्हा दिवस असा 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 निघून जातो, आणि असं असं आपण किती पण टाइमपास करा, दिवस जात नाही. आईला काय कळत नाही तुला? असं वाटलं सगळं कळतं मला. सगळी दुनिया बघून पार आहे मी. इंस्टाग्रामला मी सगळं बघत असते. या वर्षी सॉफ्ट लॉन्च. सगळी सॉफ्ट लॉन्च करतायत. देवाच्या पाया कमी आणि गर्लफ्रेंडला सॉफ्ट लॉन्च करताय, बॉयफ्रेंडला सॉफ्ट लॉन्च करताय. म्हणजे गेटमट हाय काहीतरी. जस्ट फ्रेंड होता तो, जस्ट फ्रेंड. जस्ट फ्रेंड ब्रिंड मला नको समजू, कळलं ना? मी तुझी आई आहे, आई.